मित्रांनो, आज आहे 1 सप्टेंबर 2025. आज आपण बघूया निफ्टीमध्ये आपण कशा प्रकारे ट्रेडिंग करू शकतो. माझा यूट्यूब चॅनल आहे ASM क्लास नावाने. 46 सबस्क्रायबर्स आहेत. तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, कारण का रोजचे माझे जे व्हिडिओ आहेत ते येईल. आज मार्केट 5.85 ने गॅपअप होत आहे, म्हणजे ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होत आहे. फ्लॅट मार्केटमध्ये कशा प्रकारे ट्रेड करता येईल बघूया. मार्केटचं ओव्हरऑल डायरेक्शन काय असेल, मार्केट स्ट्रक्चर कशी बनवेल, ते आपल्याला कळेल. बघू कशा प्रकारे आपण काय करू शकतो या मार्केटमध्ये. मार्केट एवढं नक्की आहे, आज पण मार्केट कालसारखं झिगझॅग असणार आहे. वरती खालती वरती खालती असणार आहे. एवढं मात्र मार्केट नक्की प्रिडिक्ट करायला देत आहे की मार्केट आज वरती खालती वरती खालती असू शकतं. बघू. थोडंसं आपण टाइम फ्रेम थोडंसं चेंज करू. मी मित्रांनो गावाला आहे, त्यामुळे थोडंसं इथे डिस्टर्बन्स आहेत, कारण का गणपती बाप्पांसाठी मी इथे आलोय. तर इथे थोडेसे बॅकग्राऊंड नॉईस असू शकतात, तर त्यामुळे तुम्ही बॅकग्राऊंड नॉईस इग्नोर करा. आज मार्केटने ऑलमोस्ट फ्लॅट दिलं नाही. मे बी काही न्यूज असू शकते, नसू शकते. ओके, मार्केट या लेवलवरनं ओपन होतंय. आपण काही करणार नाही मित्रांनो, जरा मार्केट स्ट्रक्चर बनू दे, कारण का पहिलंच कॅन्डल आहे. गडबड करायची नाहीये. इथून एक रेसिस्टन्स लेवल आहे जी येऊ शकते खालपर्यंत, पण आपल्याला बघण्यासारखं आहे की रेसिस्टन्स लेवल खाली येते का इथून वरती जाते. कारण का मार्केटचे टेम्पलेट्स आजचे थोडेसे डिफरंट असू शकतात. इथून एक रेसिस्टन्स लेवल आहे, मार्केट खालपर्यंत येऊ शकतं आरामात. पण हा ट्रेड आपण थोडासा वेट करणार आहोत, अवॉइड करणार आहोत. कारण का जेव्हा मार्केट ओपन होतं ना, तेव्हा मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन जबरदस्त असतं. त्यामुळे थोडंसं वेट करणं सगळ्यात योग्य ठरतं. कारण का वेगवेगळे टाइम फ्रेम जिथपर्यंत तुम्ही अनालिसिस नाही करत, तिथपर्यंत तुम्हाला मार्केटचं डायरेक्शन नाही कळत. आणि नेटवर्क इश्यू आहे गावाला, त्यामुळे सगळं बघा हे थांबलंय सगळं. ओके, प्रत्येक टाइम फ्रेम मध्ये वेगवेगळे गोष्टी दिसतात मित्रांनो. आता या टाइम फ्रेम मध्ये इथे हर्डल आहे, 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये इथे हर्डल आहे, पण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये पण हर्डल आहे. पण इथे मोठ्या टाइम फ्रेम मध्ये काही हर्डल नाहीये. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये काही हर्डल दिसत नाहीये.
म्हणून वेगवेगळे टाइम फ्रेम अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. आता ही 15 मिनिटाची टाइम फ्रेम जर तुम्ही बघताय तर हिच्यात काही नाही, 30 मिनिटात बघूया. 30 मिनिटात पण इथे कुठल्याही प्रकारचं हर्डल नाहीये फार मोठं. 1 तासात पण छोटस एक हर्डल आहे, बघूया. पण बघू किती डीपली फॉलो करतोय. त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई आपण मार्केटमध्ये करत नाही सुरुवातीला, आणि खास करून सोमवारी. कारण का सोमवारी कसं असतं मित्रांनो, सोमवारी खूप वेगळे विषय असतात. सोमवारी तुम्हाला मला खूप ट्रॅप केलं जातं. कारण का सोमवारी थोडासा ट्रेड थांबून करायचा. कारण का जसं तुम्हाला माहिती आहे कुठून बाय करायचा, कुठून सेल करायचा, तसं मार्केटला पण माहिती आहे की तुम्हाला काय माहिती आहे ते. त्यामुळे मार्केट तुम्हाला सोमवारी ट्रॅप करायच्या मूडमध्ये असतं, त्यामुळे तुम्ही गडबड नाही करायची. मार्केट थोडंसं जर खाली कुठे येतंय आणि एक बाईंगचा सिग्नल देत आहे, तर आपण अपसाईडला एक चान्स घेऊ, अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करू. पण मला वाटत नाही मार्केट इथून कुठे बाईंगचा चान्स देईल आपल्याला. मे बी हा स्टॉप लॉस घेतल्यानंतरच इथे कुठेतरी येऊन बाईंग बनेल. इथून एक सेलिंग बनतंय, बघू किती कंटिन्यू होत आहे. इथून जर सेलिंग आलं तर मित्रांनो एक चांगल्या स्पीडने खाली सेलिंग यायला पाहिजे. पण तसं सेलिंग येतंय की नाही येते बघण्यासारख्या गोष्टी असतील. काही हर्डल घेते इथे कुठे, कारण हा एक छोटासा ओव्हरलॅपिंगचा झोन आहे. 5 मिनिटांमध्ये पण एक ओव्हरलॅपिंगचा झोन आहे मित्रांनो इथे. बाईंगचे प्रीमियम चांगले वाढत असावेत असं वाटतंय, आय थिंक. बघू.
परवा एक न्यूज आली होती ज्याच्यामध्ये आपला जीडीपी ग्रोथ जरा चांगला आलाय अशी न्यूज आहे. बघू त्याचा किती इम्पॅक्ट मार्केटवर पडतो. तसं मार्केटने फार काही गॅपअप दिलं नाहीये, मार्केटने किरकोळच गॅपअप दिलं नाही. मार्केट ह्या लेवलवरनं काही जर बाईंग देते तर आपण एक ट्राय करू, आता नाही करणार. एक स्ट्रॉंग कॅन्डल मार्केटने अपसाईडला दिलं नाही. 5 मिनिटं आहेत अजून, बघूया. इथे पण एक ओव्हरलॅपिंगचा झोन बनतोय. जे माझे स्टुडंट आहेत त्यांना कळतंय ओव्हरलॅपिंग काय आहे. वरची मुवमेंट छोटीशी एकदम स्टक झाली मित्रांनो. ही मुवमेंट एकदम ही झाली. इथून एक सेलिंग येईल थोडीशी, आणि यायला पाहिजे ही सेलिंग थोडीशी या लेवल पर्यंत. आजचे टॅम्पलेट्स वेगवेगळे असतात. प्रत्येक दिवसाचे टॅम्पलेट्स मित्रांनो वेगवेगळे असतात. तुम्हाला जज करायचंय की कशा प्रकारे टॅम्पलेट्स बनवू शकतात. आता 1 मिनिटामध्ये हे टॅम्पलेट्स असं दाखवतंय की डायरेक्ट इथून मार्केट डायरेक्ट ह्या लेवलला खाली येईल. पण बघायचे ही लेवल रिस्पेक्ट करते की नाही करते. उगाच लगेच ट्रेडमध्ये एंट्री नाही करायची. कारण का मार्केटमध्ये आज गॅप अप नाही, फ्लॅट ओपनिंग झालंय. त्यामुळे थोडंसं मार्केट डायरेक्शन्स डिसाईड करण्यामध्ये थोडासा वेळ काढेल.
ओव्हरऑल डायरेक्शन मार्केटचं अपसाईडला आहे की डाऊन साईडला आहे, थोडंसं कन्फ्युजिंग विषय आहे. मोठा टाइम फ्रेम काहीतरी वेगळं सांगतोय आणि त्याच्यातले आतले इंटरनल टाइम फ्रेम थोडेसे वेगळे डायरेक्शन दाखवत आहेत. त्यामुळे वेट करणं सगळ्यात सोपा आणि सुंदर उपाय. 15 मिनिटाची कॅन्डल पण पॉझिटिव्ह क्लोज होते. ही 15 मिनिटाची कॅन्डल आहे आणि ती पण पॉझिटिव्ह क्लोज होते. एक छोटासा रिजेक्शन ब्लॉक आहे. मार्केटची जी एक्सपायरी आहे मित्रांनो, ती आता मंगळवारी होणार आहे गुरुवारच्या ऐवजी. निफ्टीची एक्सपायरी जी आहे त्या मंगळवारी होतील निफ्टीच्या ऐवजी. सॉरी, गुरुवारी होतील. गुरुवारच्या ऐवजी मंगळवारी होतील निफ्टीमध्ये. म्हणजे NSE चे जेवढे सगळे इंडेक्स आहेत त्यांच्या ज्या सगळ्या एक्सपायरीज आहेत त्या आता मंगळवारी होतील. फक्त सेन्सेक्स आणि बँक एक्स गुरुवारी होईल. म्हणजे यांनी काय केलंय, वेळापत्रकामध्ये चेंज केलेत. गुरुवारच्या ऐवजी मंगळवारी एक्सपायरी आणलेली आहे. म्हणजे आता आज जर तुम्ही पकडलं तर आज आहे आपला सोमवार आणि उद्या एक्सपायरी आहे. त्यामुळे एक्सपायरीच्या दिवशी मार्केट कसं रिॲक्ट करेल, कारण उद्या एक्सपायरी आहे. त्यामुळे फार काही त्यांनी ठेवलं नाहीये तुमच्यासाठी. प्रीमियम डीके जबरदस्त होतील. आता बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस प्रीमियम डीके नाही होणार. पण शुक्रवार नंतर शनिवार, रविवार मध्ये सुट्टी आहे आणि डायरेक्ट सोमवार, मंगळवार. त्यामुळे प्रीमियम डीके करण्यामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. कारण का 2 दिवस ऑलरेडी सुट्टी असतील. 15 मिनिटाची कॅन्डल संपते मित्रांनो. आता नेक्स्ट 15 मिनिटाची कॅन्डल सुरू होते. बघू कशा प्रकारे रिॲक्शन देते. मे बी डायरेक्ट खाली आली तर एक चान्स राहील अपसाईडला मोमेंटम घेण्याचा. मला माहित होतं मित्रांनो, म्हणून मी इथून डाऊनचा ट्रेड नाही घेतला. थोडीशी गडबड आहे. कारण का छोट्या टाइम फ्रेम मध्ये इथे छोटेसे हर्डल्स आहेत. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये कुठेही हर्डल्स इथे दिसत नाहीये. बघू मार्केट कुठल्या डायरेक्शनला चान्स देतं. इथून एक सेलिंग येऊ शकते मित्रांनो. बघू कशा प्रकारे मार्केट रिॲक्शन देत आहे. आता लगेच देत आहे का थोड्या वेळाने देत आहे.
मार्केट दाखवतंय सेल करेल पण सेल होत नाहीये. मार्केट इथून थोडंसं रिजेक्शन घेत आहे, त्यामुळे मी शुअर नाहीये मार्केट कुठल्या साईडला जाईल. अजून मार्केटने ओपनिंग दिल्यावरती मार्केट साईडवेजच झोन मध्ये चालू आहे. मार्केटमध्ये अशी कुठलीही स्ट्रॉंग कॅन्डल आलेली नाही डाऊन साईडला ना अप साईडला की जेणेकरून आपल्याला कन्फर्म होईल की मार्केट डाऊन साईडला किंवा अप साईडला जाणार आहे. माझ्या मते मार्केट ह्या लेवल पर्यंत येऊ दे. ह्या लेवल पर्यंत आल्यानंतर एक डिसिजन घेता येईल. पण डायरेक्ट वरती जाऊन खाली येते की थोडंसं वेट करायला लावतंय ते बघण्यासारखे असेल. मार्केटमध्ये अपसाईडचे प्रीमियम जबरदस्त वाढतायत असं दिसतंय. अपसाईडला मोमेंटम आहे. मोमेंटम नसला तरी प्रीमियमची जी फ्रिक्वेन्सी आहे ती चांगली आहे अपसाईडला असं दिसतंय. पण आपण मध्येच कुठेही मार्केटमध्ये उतरत नाही मित्रांनो. आपण वेट करूया, आपल्या लेवल पर्यंत येऊ दे, मग आपण मार्केटमध्ये काय करू, बाईंग किंवा सेलिंग करू. आत्ता आपण काही करणार नाहीये. माझ्या मते अजून एक 15 मिनिटाची कॅन्डल वेट करावी लागेल असं वाटतंय मला. कारण का ही लिक्विडिटी घेतली जाईल आय थिंक 24,552 ची. कारण का इथून जी सेलिंग आली आहे ना मित्रांनो एवढी खास नाही आली. 24,695 पासून जी खाली सेलिंग आली एवढी खास आलेली नाहीये. एकदम लो सेलिंग आलेली आहे. बघू, इथे येऊन मार्केट बेस बनवायचा प्रयत्न करत आहे असं दिसतंय. किमान आजच्या दिवसापुरती तरी, बाकी नाही माहिती मला. बाकी आज 3:20 नंतर कळेल की कशा प्रकारे काय गोंधळ चालू आहे. एक सेलिंग इथून आलं पाहिजे खालच्या साईडला जबरदस्त. या लेवल पर्यंत तरी आलं पाहिजे. मग थोडस आपण चेक करू की काय प्रकरण आहे.
बघू 4 मिनिटात मित्रांनो, 4 मिनिटात मार्केट आय थिंक खाली थोडंसं यायला पाहिजे. अजून 3 मिनिटं आहेत 5 मिनिटाची कॅन्डल संपायला. आय थिंक थोडंसं मार्केट डाऊन साईडला यायला पाहिजे जर त्याला अप जायचंय तर, आणि त्याला अप नाही जायचंय तर मार्केट अप साईडला जाऊ दे, मग डायरेक्ट खाली येईल. पण मार्केटचं ट्रॅपिंग आय थिंक डाऊन साईडला दिसतंय. थोडंसं डाऊन साईडला येईल मार्केट आणि मग तिथून अप साईडला जाण्याचा प्रयत्न करेल. कारण ह्या ज्या अपसाईडच्या मोमेंटम आहेत ह्या खूप वीक आलेल्या आहेत, याच्यामध्ये काही राम नाहीये. ही 5 मिनिटाची कॅन्डल कशी क्लोज होते, माझ्यामध्ये ही रेड क्लोज व्हायला पाहिजे. 15 मिनिटाची, सॉरी 5 मिनिटाची नाही, 15 मिनिटाची कॅन्डल ही रेड क्लोज व्हायला पाहिजे आय थिंक. पण नाही होत आहे, तर बघण्यासारखी गोष्टी असतील की कशा प्रकारे मार्केटमध्ये मोमेंटम्स आहेत. आता जर खाली आलं तर इथून एक चान्स बनेल मित्रांनो अपसाईडला जाण्याचा. पण हे जे स्ट्रक्चर दिसते डाऊन साईडचं आता व्हायला पाहिजे होतं यावेळेला, पण अजून झालेलं नाही, याचा अर्थ काहीतरी गोलमाल आहे. मार्केटने प्रत्येक वेळेला टॅम्पलेट्स जवळपास ऑलमोस्ट गेल्या काही आठवड्याचे सेम ठेवलेत. त्यामुळे ह्या आठवड्याचे टॅम्पलेट्स मार्केट चेंज करू शकतं. मार्केटकडे ती स्ट्रेंथ आहे. हा जर आपण ट्रेड घेतोय मित्रांनो, तर हा स्टॉप लॉस राहील आपला छोटासा 17 पॉईंटचा, आणि हे जस्ट टार्गेट राहील आय थिंक 38 पॉईंट्सचं. बघू, थांबा थोडंसं वेट करूया आपण. कारण का मोठ्या टाइम फ्रेम मध्ये काही वेगळं पिक्चर दिसतंय, म्हणून मी शांत आहे. नेक्स्ट 15 मिनिट्सची कॅन्डल आता चालू होईल. 2 15 मिनिटाचे कॅन्डल संपले आहेत. ही एक मार्केटमध्ये चांगली लिक्विडिटी आहे. या लेवलला बघू, इथून जर ही कॅन्डल रेड बनते तर मी एक ट्राय करेन खालच्या साईडला जाण्याचा. ओके मित्रांनो, हे एक आपण ट्राय केलंय डाऊन साईडला. बघू कशा प्रकारे मोमेंटम्स होत आहेत डाऊन साईडच्या. जर इमिजिएट बेसिसवर आलं तर ठीक आहे. मी 158 ला हा ट्रेड घेतलाय. मी स्टॉप लॉस थोडासा टाकून ठेवतो 158 148 149, कारण का इथे नेटवर्क इश्यू आहे मित्रांनो. नेटवर्क इश्यू असल्यामुळे थोडीशी गडबड होऊ शकते, म्हणून मी हा टाकलाय.
ओके, स्टॉप लॉस आपला गेलाय मित्रांनो. मार्केटने डायरेक्ट डाऊन साईडला मोमेंटम नाही तर डायरेक्ट अप साईडला मोमेंटम दिली आहे. आय थिंक ही लिक्विडिटी घ्यायला जाईल मार्केट. मी म्हणून सांगत होतो मार्केटचं स्ट्रक्चर थोडंसं डिफरंट आहे. नवीन 15 मिनिटाची कॅन्डल सुरू झाली मित्रांनो. ओके, मी पुन्हा एक डाऊन साईडला ट्रेंड घेतला मित्रांनो. बघूया या डाऊन ट्रेंड मध्ये काय होतं. माझी पोझिशन काय झाली, सक्सेसफुल झाली की नाही. ओके, इथून डाऊन ट्रेंडला ट्रेंड यायला पाहिजे हा मित्रांनो. ऑप्शन चेन आणि आपण घेतलाय 24,700. थोडासा जास्ती डीप घेतलाय आपण. बघू कशा प्रकारे होतंय मार्केट. पुन्हा हे देतंय की नाही देतंय. इथून डाऊन साईडला ट्रेंड यायला पाहिजे हा मित्रांनो, कमीत कमी ह्या लेवल पर्यंत, अशी माझी आशा आहे. शेवटी जर आणि तरच्या सगळ्या गोष्टी असतात, आपल्या हातात काही नसतं. मी थोडासा हा टाइम फ्रेम 1 मिनिटाचा करतो. इथे पिक्चर थोडंसं आधी क्लिअर होईल. हा स्टॉप लॉस टाकून ठेवूया आपण 145 140. एक मिनिट, ही कॅन्डल रेड म्हणते तर मी स्टॉप लॉस ऍड करीन लगेच, नाहीतर मला इथून निघून जावं लागेल. कारण का वरती एक लिक्विडिटी आहे मित्रांनो. ही लिक्विडिटी आहे, ही घ्यायला जाऊ शकतं मार्केट. आय थिंक मला 140 बघू नाही 145 ऍड. ओके, 144 145 मी टाकून ठेवलाय मित्रांनो स्टॉप लॉस. बघू इथून एक यायला पाहिजे डाऊन साईडला मोमेंटम चांगल्या प्रकारे. आपण पहिली क्वांटिटी 225 घेतली होती. ही जी क्वांटिटी आपण घेतली ही ऑलमोस्ट आपण घेतली क्वांटिटी 375 ची. ही जर लेवल जरी मिळते तरी बऱ्यापैकी आपल्याला प्रॉफिट होऊन जाईल मित्रांनो, आणि आपण लगेच या ट्रेड मधून बाहेर पडून जाऊ. आपल्याला जस्ट ही लेवल पाहिजे, जास्ती नाही. ह्याच्या खाली जर मार्केट येते तर बऱ्यापैकी आपल्याला फॉल देईल. एक स्पीडने कॅन्डल आली तरच चान्स मिळेल, नाही तर नाही मिळणार मित्रांनो. मार्केटची कॅन्डल स्पीडने खाली मुवमेंट केली पाहिजे. 9:50 झालेत. थोडीशी मार्केटमध्ये डाऊन साईडला मोमेंटम इथून यायला पाहिजे क्लिअर कट, आणि ही जर येते तर आपण बऱ्यापैकी प्रॉफिट मध्ये येऊ.
ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये दिसतंय मित्रांनो छोटीशी डाऊन साईडला मोमेंटम येण्याचा प्लॅन दिसतोय मार्केटचा, पण शेवटी कसं आहे, जर आणि तरच्या गोष्टींवर आपण बिलीव्ह करत नाही. जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आपण त्याच्यावर बिलीव्ह नाही करणार. ही कॅन्डल रेड बनायला पाहिजे. रेड बनते तर चान्स राहतील, खालच्या साईडला मार्केट एक जबरदस्त मोमेंटम देऊ शकेल. पण ही जर ग्रीन बनते तर मग फसलो म्हणून समजा, मग ही लिक्विडिटी आपली गेली म्हणून समजा. आणि ही कॅन्डल पुन्हा ग्रीन बनते बघा. हा छोटासा एक चॅनल बनतोय वरच्या साईडला मित्रांनो. हा चॅनल खाली ब्रेक झाला तरच मोमेंटम येईल, नाही तर नाही येणार. आणि आपला स्टॉप लॉस जाण्याचे चान्सेस जास्ती बनतील. आय थिंक आपला स्टॉप लॉस जायतोय मित्रांनो, कारण का मार्केट वरची लिक्विडिटी घेते. आय थिंक आता नशिबाच्या गोष्टी आहेत. गेला, ओके ठीक आहे. शांत बसणं योग्य ठरेल, कारण का जे दिसायला पाहिजे ते दिसत नाहीये आणि नको ते मार्केट दाखवते. आय थिंक ही लिक्विडिटी घेतली जाईल असं वाटतंय मला सुरुवातीला. त्याशिवाय मार्केट खाली यायच्या मूड मध्ये बिलकुल नाहीये. एक दोन जबरदस्त स्टॉप लॉस आपले गेलेले आहेत. आता वेट करण्यापलीकडे काही चान्स नाही आहे आपल्याकडे. कारण का ही जी सेलिंग आहे ना, ही खास नाही मित्रांनो. ही सेलिंग इथे यायला पाहिजे, ह्या लेवल पर्यंत ही सेलिंग यायला पाहिजे. थोडंसं वेट करूया, कारण का गडबड करण्यात काही अर्थ नाहीये. ओके मित्रांनो, मी परत एक चान्स घेतोय डाऊन साईडला.
जस्ट त्या कॅन्डलचा स्टॉप लॉस. आता ऑलरेडी लिक्विडिटी घेतली गेलेली आहे मार्केटमध्ये. ही लिक्विडिटी ऑलरेडी घेतली गेलेली आहे. बघू मार्केट इथून खालच्या साईडला ड्रॅग करते का. माझ्या मते हे ह्या लेवल पर्यंत यायला पाहिजे. आपलं टार्गेट जे सेफ राहील मित्रांनो, 139 स्टॉप लॉस मी ऍड करून ठेवतो मित्रांनो. कारण का जर नेट गेलं तर माझे गोंधळ होऊन बसतील. 139 140. ओके. हे मार्केट स्पीडने खालच्या साईडला यायला पाहिजे मित्रांनो. इथे आपण ट्रेड परफेक्ट आयडेंटिफाय केलाय. थोडीशी आपली एकदा दोनदा एंट्री थोड्याशा चुकल्या आहेत. काही प्रॉब्लेम नाही, हरकत नाही. आपण क्वांटिटी थोडी कमी बाय केली आहे. ओके मित्रांनो, मी ऍडिशनल क्वांटिटी ऍड केली आहे थोडीशी. स्टॉप लॉस पण मी वाढवून ठेवलाय 375 क्वांटिटीचा. मार्केट इथून खाली ड्रॅग करायला पाहिजे ह्या लेवल पर्यंत मित्रांनो, एक लिक्विडिटी बनवायसाठी. ही लिक्विडिटीज बनेल मित्रांनो. हे मार्केट खाली ड्रॅग केल्यानंतर वर जाईल. खालच्या साईडला थोडंसं ट्रॅप करेल मित्रांनो सगळ्यांना. आणि आपल्याला तेवढ्याच आपल्याला आपला स्वार्थ साधून घ्यायचा आहे. बघू कशा प्रकारे मोमेंटम होतात. पाच मिनिटाची कॅन्डल आता संपत आली मित्रांनो. बघू डाऊन साईडला येते का. एक लिक्विडिटी इथे छोटीशी घेतली गेली आहे मित्रांनो. आता मार्केट डाऊन साईडला येते का अप साईडला येते बघण्यासारखी गोष्टी असतील. ह्याची जी नेक्स्ट कॅन्डल असेल 5 मिनिटाची, ती जर स्पीडने खाली आली, ओके येस, हा, तर आपल्याला पाहिजे ते टार्गेट मिळून जाईल. कारण का हे ऑलमोस्ट 60 पॉईंटचं टार्गेट आहे, 60 पॉईंटचं. आणि 60 पॉईंट कमी नाहीत मित्रांनो. 60 पॉईंट मार्केटमध्ये जर आपण एवढ्या क्वांटिटीमध्ये जर ट्रेड घेतोय तर बऱ्यापैकी आपल्याला प्रॉफिट होऊन जाईल. इथून मार्केट खाली स्पीडने आलं पाहिजे. स्पीडने आलं तरच चान्स बनेल, नाही तर नाही बनणार. कारण इथून सगळेजण अपसाईडचा ट्राय करतील. हा मार्केट इथून एक फॉल देईल स्पीडने. दहा वाजलेले आहेत. 15 मिनिटाच्या 3 कॅन्डल संपलेल्या आहेत. शेवटची कॅन्डल आय थिंक रेड व्हायला पाहिजे. हा स्विंग क्रॉस करत नाही तिथपर्यंत नाही आपण कन्फर्मेशन देऊ शकत. हा जर स्विंग जर स्पीडने क्रॉस झाला तरच कन्फर्मेशन येऊ शकतं. हा जो स्विंग आहे हा स्पीडने क्रॉस व्हायला पाहिजे.
एक जर जबरदस्त डाऊन साईडला कॅन्डल बनते तर आपण 100% खात्री देऊ शकतो की मार्केट डाऊनला येईल. पण जिथपर्यंत ती बनत नाही तिथपर्यंत तुम्ही शुअर नाहीये. 5 मिनिटाची कॅन्डल रेड व्हायला पाहिजे. ही नेक्स्ट 5 मिनिटाची कॅन्डल जी आहे रेड व्हायला पाहिजे. आणि होईल असं मला वाटतंय 100%. पण त्याच्यासाठी हा स्विंग खालच्या साईडला क्रॉस करायला पाहिजे त्याने. परवा ज्यांनी सेलिंगला गेले असतील परवा त्या सगळ्यांचे स्टॉप लॉस ह्याच्यावरती असू शकतात. त्यामुळे कदाचित मार्केटने ही लिक्विडिटी घेतलेली आहे आणि इथून मार्केट आता खाली जायचा प्रयत्न करते. बघू किती स्पीडने जातं मित्रांनो. जर जोरात स्पीडने आलं तर आपल्याला आपलं टार्गेट मिळून जाईल. फर्स्ट प्रॉफिट आपला ह्याच्यामधून होऊन जाईल. कारण का 60 पॉईंट आहेत. इथून जरी बघायला गेलं तर आय थिंक हे पॉईंट 50 पॉईंट आहेत. 50 पॉईंटचं टार्गेट मित्रांनो कमी नाहीये. एक चांगलं टार्गेट मानलं जाईल 50 पॉईंटला. फक्त प्रीमियम जर स्पीडने खालच्या साईडला आले तरच ते बिहेव करू शकेल चांगलं, नाहीतर नाही होणार. अजून 3 मिनिटं आहेत. 3 मिनिटात ही जर डाऊन साईडला मोमेंटम येते तर ठीक आहे, नाही येते तर मात्र मग विषय संपल्यात जमा राहील. नाही, मार्केट कुठल्याही मूड मध्ये दिसत नाही खाली यायच्या. ओके, लास्ट मिनिट आहे. लास्ट 2 मिनिट्स आहेत. 2 मिनिटात जर ही कॅन्डल रेड बनते 5 मिनिटाची तर चान्सेस बनतील. बघू, होप की डाऊन जाऊ दे कॅन्डल. 5 मिनिटाची कॅन्डल संपायला जस्ट 1 मिनिट आहे मित्रांनो. बघू खालचा स्विंग क्रॉस करतंय काय. मी थोडासा स्टॉप लॉस माझा मॉडिफाय करून ठेवलाय मित्रांनो. ही कॅन्डल स्पीडने खाली यायला पाहिजे इथून, तरच एक लिक्विडिटी बनेल आणि चान्स मिळेल बायर्सना पुन्हा वर जाण्याचा. हा स्विंग जिथपर्यंत क्रॉस करत नाही तिथपर्यंत थोडंसं कन्फ्युजन आहे. बघू काय करतंय, क्रॉस करते की नाही. हा जर स्विंग क्रॉस होतोय खालच्या लेवलला तर ह्या लेवल पर्यंत मार्केट येईल आणि मग आपल्याला पाहिजे तेवढं प्रॉफिट 100% मिळेल. कारण आपली क्वांटिटी जरा बऱ्यापैकी आहे मित्रांनो. 375 क्वांटिटी आणि 40-50 पॉईंट म्हणजे काही कमी नाही झाले. ओके, हा स्विंग क्रॉस करतोय मार्केट. कारण इथे एक रिजेक्शन ब्लॉक ऑलरेडी अवेलेबल्स आहेत.
ऑलरेडी अवेलेबल आहे तिजोरीची. ही कॅन्डल स्पीडने खाली यायला पाहिजे, एक स्ट्रॉंग कॅन्डल खाली हेल्दी बनली पाहिजे तरच चान्स मिळेल, नाही तर नाही बनणार. कारण का इथे पण एक छोटीशी लिक्विडिटी आहे, ती लिक्विडिटी घेऊन मार्केट या लेवल पर्यंत जाऊ शकतं. इथपर्यंत स्ट्रेंथ आहे मार्केटची आज जाण्याची, पण माझ्या मते मार्केटला इथे जायचं असेल तर थोडंसं खाली येऊनच जाईल मार्केट. मार्केट स्पीडने खाली मुवमेंट झाली पाहिजे मार्केटची. 3 मिनिटात बघू, 3 मिनिटात काय गोंधळ होतो. नाही, मार्केट इथून रिजेक्ट होतंय. कारण का ही छोटीशी एक लिक्विडिटी होती ग्रीन कॅन्डलची, ती खाली ती ही जर कॅन्डलने त्याला स्किप केल्यानंतर मात्र काय मार्केट वर जाईल. नाही जर स्किप करतंय मार्केट, कंटिन्यू ही कॅन्डल जर रेड बनवतंय खालच्या साईडला फुल जरा स्ट्रॉंग रेड बनली पाहिजे. कारण वीक्स आल्या तर मग समजून जा तुम्ही की गोंधळ आहे. या लेवल पर्यंत तरी मार्केटला यावं लागेल, तरच मार्केटमध्ये लिक्विडिटी क्रिएट होईल, नाहीतर नाही होणार. हे जे सगळे इथून बाईंग केलेले आहेत सगळ्यांचे स्टॉप लॉस या लेवलला असले पाहिजे, किंवा कोणी बाईंग केली नसेल तर बाईंगचा प्रयत्न करेल, सेलिंगचा प्रयत्न करेल इथून, त्या सगळ्यांचे इथपर्यंत आल्यानंतर मार्केट स्टॉप लॉस घेईल. कारण मार्केट एवढ्या स्लो खाली येत आहे, याचा अर्थ आहे मार्केट इथून लिक्विडिटी क्रिएट करायसाठीच खाली येते. मार्केट पुन्हा अप जाण्याचे चान्सेस आहेत. बघू आपला प्रॉफिट किती होतोय, कसा होतोय, मार्केट कसं रिॲक्शन देते या सगळ्यावरती त्याच्यावर डिपेंड्स करतं. कारण का प्रीमियम मध्ये मोमेंटम नाहीये, याचा अर्थ मार्केटमध्ये खाली जायची स्ट्रेंथ दिसत नाहीये आता तरी. कारण का कॅन्डल्स बघा, इतका डीप इन द मनी घेऊन सुद्धा प्रीमियम मध्ये मोमेंटमच दिसत नाहीये. या लेवल पर्यंत आय थिंक ही 88 एक 30 पॉईंटची मोमेंटम जर खालच्या साईडला येते तर आपल्याला चांगल्या बऱ्यापैकी प्रॉफिट होईल. पण बघू कशा प्रकारे येते. 88 आणि आता आहे मार्केट 58, 68, 78, 88, 30 पॉईंट आहेत. 30 पॉईंट जरी मिळतात या मार्केटमधून आपल्याला 88 पर्यंत तरी बऱ्यापैकी प्रॉफिट होईल. पण ही बघा, ही 5 मिनिटाची कॅन्डल रिजेक्शन घेते, तिथे थोडासा डाऊटफुल आहे मी. ती बघा, ही जर कॅन्डलने ही रिजेक्शन घेतलं तर ही कॅन्डल आपल्याला पाहिजे तशा मोमेंटम देणार नाही. आणि इथे ते हे डायरेक्शन क्लिअर दाखवते बघा, हे डायरेक्शन आहे ना, हे क्लिअर दाखवते की ती मोमेंटम घेत नाहीये पाहिजे तशी. प्रीमियमच्या चार्ट मध्ये काही खास ऍक्शन दिसत नाहीये. मी हे थोडंसं 1 मिनिटावर करून जरा चेक करतो की काय प्रकरण चालू आहे. ओके, मार्केटला जर इथे लिक्विडिटी क्रिएट करायची आहे तर मार्केटला डायरेक्ट खाली यावं लागेल, नाहीतर मग मार्केट वरच्या साईडला जाईल आणि मग वरून खाली येईल. माझ्या मते मार्केट इथून खाली ड्राईव्ह करायला पाहिजे फास्ट मध्ये, काही प्रॉब्लेम नाहीये. मार्केटकडे चांगला चान्स आहे 88-90 पर्यंत इथे आपल्याला प्रीमियम देण्याचा. एवढा जरी मार्केटने दिलं तरी आपण या इथून निघून जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. एवढी तरी आरामात मार्केटकडे स्ट्रेंथ आहे. बघू कशा प्रकारे मार्केट ट्रॅप करतंय तुम्हाला आणि मला.
थोडेसे मी माझे स्टॉप लॉसेस मॉडिफाय करत चाललोय मित्रांनो, कारण का ट्रॅप जर गेलं तर गोंधळ होऊ शकतो, म्हणून थोडेसे स्टॉप लॉस मी मॉडिफाय करतोय. कारण का मार्केटला जर यायचंय तर इथून शार्प मोमेंटम मार्केट खाली जाईल, मग मार्केट वरती जाणार नाही. पण मार्केट जर वरती गेलं तर मार्केट पुन्हा ट्रॅप करेल सेलर्सना आणि मार्केट अपसाईडला निघून जाईल. आपली क्वांटिटी हेवी आहे, त्यामुळे स्टॉप लॉसेस मॉडिफाय करायला पाहिजे मित्रांनो आपण. कारण का दोन्ही मोमेंटम मध्ये कुठलाही राम नाहीये, ना अपसाईडच्या ना डाऊन साईडच्या. काही स्ट्रेंथ कुठल्याच मोमेंटम मध्ये दिसत नाहीये. त्यामुळे मार्केट कुठल्याही डायरेक्शनला मुवमेंट देऊ शकतं, मुवमेंट करू शकतं, मुवमेंट फिरवू शकतं. एक जबरदस्त प्राइस ऍक्शन बघायला मिळते मित्रांनो. आपण ऑलरेडी 2 ट्रेड मध्ये छोटे छोटे लॉस घेतलेत. या ट्रेड मध्ये आपला लॉस करून प्रॉफिट होतं की नाही बघायला पाहिजे. आपल्याला जो टार्गेट दिले ते आपलं सिंपल टार्गेट आहे 24,491, म्हणजे साधारणपणे 24,490च्या खाली मार्केट एकदा सरकायला पाहिजे. जर ते सरकतंय तर आपण एक चांगला प्रॉफिट घेऊन या मार्केटमध्ये आरामात पहिला प्रॉफिट आपला बुक करू शकतो. इथून मार्केट स्पीडने खाली यायला पाहिजे फक्त. म्हणून मी मार्केटच्या मोमेंटम तेवढ्यासाठी ट्रॅक करतोय की जर स्पीडने मार्केट खाली येतंय तर आपण एक चांगल्या प्रॉफिटमध्ये असू आणि ते प्रॉफिट आपल्याला मिळून जाईल. ही जी लेवल आहे प्रॉफिट बुक करण्याची, ही आय थिंक ही असेल 188. एवढं जरी मार्केट आलं तरी आपल्याला चांगला प्रॉफिट मिळून जाईल. मी एवढ्या 188 पण हे करत नाही, 180 पर्यंत वगैरे जरी आला तरी मार्केट बऱ्यापैकी प्रॉफिट देईल आपल्याला, कारण का आपली क्वांटिटी हेवी आहे मित्रांनो. सध्या आपण हेवी ड्रायव्हर आहे. पोझिशन्स कशा मॅनेज होत आहेत बघा. कसं प्रॉफिट लॉस दिसायला सुरुवात करते मार्केट. थोडस मला मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघू दे मित्रांनो, 15 मिनिटांमध्ये इथे काय चालू आहे. कारण का ना माझ्याकडे गावाला इथे एकच स्क्रीन आहे आणि एका स्क्रीनवर तुम्ही गडबड होते सगळी. ओके, हा, म्हणजे मार्केटकडे हा चान्स आहे की मार्केट ह्या लेवलच्या खाली येऊ शकेल इथे. ओके, इथून काय करेल माहित नाही, पण ह्या लेवल पर्यंत मार्केटकडे येण्याचे चान्सेस आहेत. कारण का इथे परत हे ना हे छोटंसं हर्डल आहे, पण माझ्या मते हे हर्डल इथपर्यंत यायला पाहिजे. बघू कशा प्रकारे मार्केट मोमेंटम देत आहे. कारण का गडबड आहे आता मित्रांनो. 1 तासाची कॅन्डल संपली. आता हा जो विषय हा 1 तासावरती आलेला आहे. 1 तासाची कॅन्डल जर सुरुवातीला या लेवल पर्यंत खाली आली तर एक चान्स बनेल प्रॉफिटचा, फटकन एक्झिट करता येईल. आता 1 तासाची नवीन कॅन्डल सुरू झाली आहे, परत अप्स अँड डाऊन्स करत बसेल ती बघा. थोडी खाली आली पाहिजे ही कॅन्डल मित्रांनो, जर चान्स बनेल. मी 1 तासाचं कॅन्डल थोडंसं लावतो, कॅन्डल स्टिक पॅटर्न 1 आवर. ओके, 1 आवर मध्ये कॅन्डल खाली येते का इथून डायरेक्ट अप जाते, थोडीशी या लेवलला येते की नाही थोडीशी शंकास्पद आहे मला. का इथून कंटिन्यू होते, इथून कंटिन्यू झाली तर लॉस होईल मित्रांनो.
थोडीशी खाली यायला पाहिजे मार्केटमध्ये कॅन्डल, कारण का ह्या कॅन्डलची जी स्ट्रेंथ आहे ही जबरदस्त आहे, त्यामुळे ही कॅन्डल वरच्या साईडला डायरेक्ट जाऊ शकते कुठलाही कुठलाही सिग्नल न देता. पण ही कॅन्डल जर खाली क्लोज करते, आपल्या आपल्या नशीब जर चालतंय असतं इथपर्यंत येते, ही जी कॅन्डल नवीन बनते ही थोडीशी खालच्या साईडला येते, तर एक चांगली मोमेंटम आपल्याला खालच्या साईडला मिळू शकते. नाही, मार्केटमध्ये काही चान्स देत नाहीये. बघू इथे 15 मिनिटाची कॅन्डल काय करते. ओके, वेगवेगळ्या टाइम फ्रेमची वेगवेगळी स्ट्रक्चर्स मित्रांनो मार्केटमध्ये हे करतायत, दाखवतायत. ही हेवी रिस्क आहे मित्रांनो. रिस्क तर बऱ्यापैकी घेतलं नाही मार्केटने. अपसाईडला डाऊन साईडला आता काय करतंय बघण्यासारख्या आहे गोष्टी. माझ्या मते ट्रॅपिंग जे असेल ते डाऊन साईडच असेल, अपसाईडचं नसेल. अपसाईडला मोमेंटम आज करायला पाहिजे मार्केट, कारण एक पॉझिटिव्ह न्यूज मार्केटमध्ये आली आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये चांगल्या मोमेंटम्स आहेत अपसाईडच्या दृष्टिकोनातून. म्हणून मी जे टार्गेट ठेवलंय माझं ते एकदम स्मॉल ठेवलंय, की तेवढ्या लेवल पर्यंत जरी मार्केट खाली आलं तरी आपण ह्या ट्रेड मधून निघून जाऊ. जास्ती आपण त्या ट्रेड मध्ये अपेक्षा नाही करत आहे. ओके, बघू. ही कॅन्डल रिजेक्ट होताना दिसते 15 मिनिट्सची. ही कॅन्डल रिजेक्ट होताना दिसते 15 मिनिट्सची. कशा प्रकारे मोमेंटम देते बघूया. माझा मोबाईलचं सॉफ्टवेअर एकसारखं हँग होते, काय समजत नाही मला. मे बी नेटवर्क इश्यू असू शकतो, कारण इथे वायफाय वरती चाललंय आणि एका वायफाय वरती कमीत कमी 30 जण बसलेत. त्यामुळे त्यामुळे सगळे गोंधळ चालू आहे. मार्केटला माहिती आहे आज पॉझिटिव्ह न्यूज आहेत, सगळे पॉझिटिव्ह मोमेंटमला जातील. बघू, मार्केटने जर सगळ्यांना पॉझिटिव्ह दिशेला ट्रॅप केलं असेल तर आपल्याला पाहिजे ती मोमेंटम मिळेल. कारण का परवा एक डाटा चांगला आपल्या साईडला आलेला आहे मार्केटचा, की मार्केटने एक चांगली सिच्युएशन, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मार्केटने एक चांगलं हे दिलेलं आहे, न्यूज चांगली दिलेली आहे की इंडियाची ग्रोथ ही चांगली होते, असं काहीतरी त्यांचा प्रिडिक्शन आलाय. मी जास्ती न्यूज फॉलो नाही करत मित्रांनो, कारण का मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. मी न्यूज बेस्ड ट्रेडिंगच करत नाही. हा, पण त्याचा फायदा नक्की उचलतो. बघू आता, ही कॅन्डल इथून खाली कंटिन्यू व्हायला पाहिजे मित्रांनो. ही जर कॅन्डल कंटिन्यू होते तर आपण प्रॉफिट घेऊ आणि निघून जाऊ. आपल्याला एक लेवल पर्यंतचा प्रॉफिट आला. ही जर इथून रिजेक्ट होते आणि परत ग्रीन बनते ना, तर मग मात्र थोडंसं कन्फ्युजिंग आहे. पण माझ्या मते खालच्या लेवल पर्यंत यायला पाहिजे 15 मिनिटाची कॅन्डल, काही हरकत नाही खाली यायला. आणि मी जास्ती टार्गेट ठेवत नाही मित्रांनो. मी टार्गेट ठेवतोय 80 85 पर्यंत. एवढं जरी टार्गेट माझं 5-6 हजारच्या वरती अचीव्ह झालं तर मी हे बंद करून टाकीन आजचं ट्रेडिंग. कारण का आज सोमवार आहे आणि थोडंसं ना कन्फ्युजिंग हे आहे मार्केट. ओके, व्हेरी गुड. अजून थोडंसं मोमेंटम खाली यायला पाहिजे मार्केटचं. 10 मिनिटं आहेत, ही 15 मिनिटाची कॅन्डल खाली क्लोज झाली पाहिजे. ओके, जर मार्केटला अपसाईडला जायचंय तर मार्केटला डाऊन साईडला जावं लागेल. पण मार्केट जर डाऊन साईडला जातच नाहीये, अपसाईडलाच जातंय, तर मग मार्केटने टॅम्पलेट सप्लाय बनवलं नाही वेगळ्या पद्धतीचे, असं आपण क्लिअर कट सांगू शकतो. ही कॅन्डल 15 मिनिटाची भरपूर काही सांगून जाईल मित्रांनो. मी थोडंसं स्टॉप लॉस माझा अजून मॉडिफाय करतो मित्रांनो, कारण इथून जर हे मार्केट रिजेक्ट झालं ना, अरे यार काय होतं. स्टॉप लॉसच मॉडिफाय होत नाही, आता काय कराल. ठीक आहे, असू दे, काय हरकत नाही. बघू, वाटलं तर आपण आपले पोझिशन स्क्वेअर ऑफ करून टाकू. मार्केट एकदम धीरे 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 खाली येण्याचा प्रयत्न करतंय. हे छोटंसं नाही, मोठं हर्डल आहे मित्रांनो. पण माझ्या मते हे हर्डल इथपर्यंत यायला पाहिजे ही कॅन्डल.
ही कॅन्डल जर इथपर्यंत येते तर बऱ्यापैकी आपल्याला प्रॉफिट देऊन जाईल. मी होप थोडीशी माझ्या थिअरीवरती विश्वास ठेवतोय आणि इथपर्यंत मार्केट येईल अशी आशा करतोय. कारण का हे हर्डल तेव्हाच मानलं जाईल जिथपर्यंत मार्केट इथून ग्रीन कॅन्डल देत नाही. ग्रीन कॅन्डल जिथपर्यंत देत नाही तिथपर्यंत हे हर्डल वर्क करते असं आपण नाही म्हणू शकत. मार्केटने ज्या अर्थी 3 कॅन्डल स्विंग वरती दिलं नाही त्या अर्थी या लेवल पर्यंत मार्केटला यावंच लागेल. तेवढी मार्केटमध्ये स्ट्रेंथ पण आहे. आणि ओके, व्हेरी गुड. 5 मिनिटाची कॅन्डल तरी तशी पॉझिटिव्ह दाखवते डाऊन साईडला जाते म्हणून. पण कुठल्याही क्षणी मार्केट पुन्हा रिव्हर्सल होऊ शकतो. कारण का अपसाईडचे चान्सेस बनतायत मित्रांनो आज. पण मी त्या विषयात नाही जात आहे अपसाईड किंवा डाऊनसाईड. मी जस्ट तेवढंच प्रयत्न करतोय की माझं टार्गेट जर निघालं इथपर्यंत तर मी इथून निघून जाईल. ही लिक्विडिटी आहे मित्रांनो, मला कळतं ही लिक्विडिटी आहे. ओके, मार्केटने मला पाहिजे ते टार्गेट दिलंय. मी स्टॉप लॉस थोडासा काढून टाकलाय. अरे बापरे, रिव्हर्स झालं. मी स्टॉप लॉस काढेपर्यंत मार्केटने मित्रांनो हे दिलं. ओके, 180च्या वरती गेलं होतं, पण वेट करायला लागलं. बघूया कितपत जातं. थोडंसं एक कॅन्डल स्ट्रॉंग बनते 5 मिनिट ह्याची. ऑप्शनचे प्रीमियमचे ग्रीक्स बदलले, बाकी काही नाही. मला थोडंसं कालपर्यंत वेट करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, इट्स ओके. 6,558 रुपये आज आपण प्रॉफिट काढलेला आहे. टार्गेट पासून आपण थोडंसं आहोत लांब. जाऊ दे, सोडून द्या. आजचा विषय मस्त सुंदर छान. भेटूया उद्या. मी गणपतीच्या छान मूडमध्ये आहे मित्रांनो, त्यामुळे मला लॉसेस जास्ती नाही घ्यायचे आणि लॉसेस जास्ती न घ्यायचे नाहीयेत. त्यामुळे मी ट्रेड मोठे करत नाही. कारण का आता उद्या गणपती जाणार आहेत, त्यामुळे आजचा आणि उद्याचा मे बी अर्धा दिवस एवढाच दिवस माझ्याकडे आहे. त्यामुळे ठीक आहे, काय होतंय हे बघा. प्रीमियम सुद्धा तसे फार मूव्ह नाही करत आहेत डाऊन साईडचे. हे बघा, ही 15 मिनिटाची कॅन्डल बघा आणि ही 15 मिनिटाची कॅन्डल बघा. हे बघा, हे बघा, ह्याच्यात रिजेक्शन आहे, ह्याच्यात रिजेक्शन नाहीये. या कॅन्डलला वीक नाही बनत आहे, या कॅन्डलला वीक बनते. मग कशाला रिस्क घ्या, सोडून देऊया ना. कारण का जर हे कॅन्डल इथे येऊन सुद्धा जर प्रीमियम वाढत नसेल ना, तर मग त्याच्यामध्ये थांबण्यात काही अर्थ नाही. आज आपण सुंदर प्रॉफिट घेतलेला मित्रांनो, धन्यवाद. तुम्हाला जर माझ्या क्लासमध्ये एंट्री करायची असेल तर तुम्ही ह्या नंबरला मला कॉल करा. ह्या नंबरला कॉल करून तुम्ही माझा कोर्स जॉईन करू शकता. आणि तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल करून ठेवून द्या. ओके, मी तुम्हाला जस्ट माझी पोर्टफोलिओ पोझिशन्स दाखवतो. आपण ट्रेड केले, 3 ट्रेड केले. 2 मध्ये आपण छोटा लॉस घेतला, तिसऱ्यामध्ये आपण बऱ्यापैकी प्रॉफिट कमवला आणि आता आपण एक्झिट करतोय. जस्ट 2 मिनिटं. काही महत्वाच्या सूचना, की माझ्या ज्या क्लासमध्ये मुलं आहेत त्यांना 4 तारखेनंतर, मी काल एक व्हिडिओ टाकला होता थोडासा एंट्री पॉईंटचा. बाकीच्यांना 4 किंवा 5 तारखेनंतर व्हिडिओ यायला सुरुवात होईल. तोपर्यंत त्यांनी जे जुने व्हिडिओ आहेत त्याच्यावरती फोकस करा. आणि दुसरी गोष्ट, बिलकुल टेन्शन घेऊ नका की आपण कशा प्रकारे आपल्याला एंट्री मिळणार आहे, एक्झिट कशा प्रकारे घ्यायचे, हे सगळं आपण एक्सप्लेन करू. थोडासा स्वतःला वेळ द्या आणि थोडंसं जुन्या गोष्टींवरती फोकस करा. ओके, त्यामुळे तुम्ही आत्ता आधी गडबड कुठल्याही गोष्टीची करू नका, माझे हंबल रिक्वेस्ट आहे. ओके, हे बघा, आपण सगळे ट्रेड पुटचे घेतले होते आणि पुट मध्ये